राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आज प्रथमच रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात तहसीलदार परीक्षित पाटील यांनी ही निवडणूक कशी पार पडणार आहे याबाबत माहिती दिली. अ, नमस्ते. मी परीक्षित पाटील, तहसीलदार गुहागर. माननीय राज्य निवडणूक आयोगाकडून 13 जानेवारी 2026 रोजी अ, रत्नागिरी जिल्हा परिषद आणि आपल्या गुहागर पंचायत समितीच्या जो निवडणुकीचा सार्वत्रिक निवडणूक 2026चा जो कार्यक्रम आहे, तो कार्यक्रम जाहीर केलेला आहे. या कार्यक्रमानुसार नामनिर्देशनाची प्रक्रिया जी आहे ती 16 ते 21 या जानेवारी या तारखेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत. नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी तहसीलदार कक्ष, तहसील कार्यालय गुहागर हे निवडणूक निर्णय अधिकारी यांचं कार्यालय असणार आहे. नामनिर्देशन पत्रची छाननी जी आहे ती 22 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. नामनिर्देशन पत्र छाननी झाल्यानंतर दिनांक 23, 24 आणि 27 या 3 दिवशी उमेदवारी मागे घेण्याचा कालावधी असणार आहे. उमेदवारी माघारीचा कालावधी हा 27 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे. त्यानंतर लगेच चिन्ह वाटप आणि निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी ही तयार होणार आहे. शक्य म्हणजे ज्या ठिकाणी निवडणुकीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी 5 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेमध्ये मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यानंतर 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणीची प्रक्रिया सुरू होईल. मतदान हे 5 तारखेला होणार आहे. मतदानासाठी एकूण गुहागर तालुक्यामध्ये 145 केंद्र असून या 145 केंद्रावरती पुरुष 44,115 आणि स्त्रिया 52,717 असे एकूण 96,832 मतदार असणार आहेत. गुहागर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद रत्नागिरीसाठी एकूण 5 गट आहेत आणि पंचायत समिती गुहागरसाठी एकूण 10 गण आहेत. तसं एकूण 15 जागांसाठी आपल्याला गुहागर तालुक्यामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये साधारणतः निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एकूण 20 पथकांची नियुक्ती केली असून त्याच्यामध्ये साधारणतः 232 कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. मतदान केंद्रावरती 160 पथकांची नियुक्ती केली असून एकूण 640 मतदान अधिकारी त्याच्यामध्ये समाविष्ट असणार आहेत. आदर्श आचारसंहितेचं पालन व्यवस्थित व्हावं यासाठी आपल्या तालुक्याच्या कार्यक्षेत्रामध्ये 4 स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम असणार आहेत. त्याचबरोबर 2 भरारी पथकं असणार आहेत. यामध्ये 3 व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम देखील असणार आहेत. याच्यामध्ये आचारसंहिता पथकाची देखील नियुक्ती केली असून सर्व बाबींचं पालन केलं जाईल याकडे काटेकोरपणे लक्ष दिलं जाणार आहे.